ए पकड ए हा पकड सर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली काय नेमकी चर्चा झाली आहे आणि काय नेमकं आश्वासन दिलंय आपल्याला सर्वांना माहिती आहे गेले 2 दिवस मुंबईमध्ये अनेक ठिकाणी उत्स्फूर्तपणे जी तरुण तरुणी आंदोलन करत आहेत अनेक लोक हे शाळेतले कॉलेजमधले धरपकड चालू आहे सगळीकडे पोलीस कधी घरी जाऊन कधी ते आंदोलनाच्या स्थानावर जाऊन पकडते काल पण आपण पाहिलं असेल वरळीला कोणाला नेलं परवा शिवाजी पार्कला कोणाला नेलं आणि या सगळ्या गोष्टी होत असताना एक गोष्ट आम्ही मान्य करतो की दिल्ली पोलिसांनी जसं लाठीमार केला किंवा अमानुषपणे जे काही टेझर गन वापरलेत पेलेट गन वापरलेत अजूनही मुंबईत तसं झालं नाही मुंबईत संवेदनशीलपणे हे सगळं हाताळलं जातं आमची पोलिसांना हीच विनंती आहे की हे सगळे तरुण आहेत स्वतःच्या भावना व्यक्त करत आहेत परवा जे दिल्लीत घडलं त्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत रस्त्यावर येत आहेत हे आंदोलनं होऊ द्या शांततापूर्व आंदोलनं आहेत ही आंदोलनं जे आंदोलक आहेत त्या आंदोलनामध्ये शांततापूर्व आंदोलक आहेत हिंसा ही सरकारकडून होत आहे सरकारकडून हिंसक काही पावलं उचलली नाही गेली तर निश्चितपणे आंदोलन देखील शांततापूर्वच राहील पण मुख्य गोष्ट ही आहे की देश एकवटलेला आहे आणि हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे साहेब आता जिथे जिथे ताब्यात घेतलं जातात गुन्हे दाखल केले जातात त्यांना सोडलं जात नाहीये आश्वासनं दिली जातात की सोडणार आता ही सगळी मुलांना बाहेर आणले ना मी सोडलेले आहे आणि तर हातात संविधान पकडलं सकाळपासून हा असाच आहे अनेक ठिकाणी आरसीएफ पोलीस स्टेशनला देखील आता मला निरोप आला की तिथे सोडलेलं आहे या सगळ्या मुलांना सोडलेलं ही तरुण मुलं आहेत कॉलेजमधली मुलं आहेत आणि कशाची भीती नाही आहे ना पण काहींना सोमवारी बोलवलं आहे आधार कार्ड घेतलेले आहे नक्कीच जे देशद्रोही सरकार भाजपचं आमच्या राज्यात बसलेलं आहे किंवा देशात बसलेलं आहे जे देशासाठी तरुण रस्त्यावर येतात त्यांना अतिरेकी ठरवलं जात आहे आणि हेच पुन्हा एकदा सांगतो जेवढी दडपशाही तुमची वाढत जाईल जेवढं तुमची पावलं सरकारकडून हिंसक होतील तेवढं आंदोलन चिघळेल तुम्हाला जर आम्हाला व्यक्त होऊन द्यायचं असेल शांततापूर्व तर तसंच होऊ द्या काल पण आपण पाहिलं असेल काल मला वाटतं अमित तुमच्याच घराखाली तिथे आपल्या शिवतीर्थावर जे आंदोलक बसले होते तिथे देखील पोलिसांनी येण्याचा प्रयत्न केला स्वतः अमित होता शर्मिला काकी होती सगळे उतरून त्यांच्या सोबत उभे राहिले आणि असंच ठिकठिकाणी आम्ही करत राहू आता माझ्यासोबत अनिल परबजी बाळा नांदगावकरजी इथे प्रमोद शिंदेजी वगैरे सगळेच होते फहाद आहे एनसीपीचे हे सगळे आम्ही ह्या तरुणींसाठी उतरलेलो आहोत हे कुठच्याही पक्षाचे नाहीत जातपात धर्माच्या पुढे जाऊन तिरंग्यासाठी आणि देशासाठी सोनम वांगचुकसाठी अभिजित दिपकेसाठी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं संविधान आहे त्याच्यासाठी पुढे आलेले सुप्रीम कोर्टानं या संदर्भात तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिलेला आहे बघा आता काय अर्जन्सी आहे हे आम्ही ऐकलं काल आणि आज पण त्यांनी तेच सांगितलं आणि ह्या काय अर्जन्सी आहे अशी आमची पण केस गेले 4 वर्ष चाललंय त्या काय अर्जन्सीमध्ये आहे हे पाहता पाहता 4 वर्ष निघून गेली लोकशाहीचे बट्टाबोळ झालेला आहे अनेक पक्ष फोडले गेले पण काय अर्जन्सी आहे पण एक चांगलं मी आभार मानतो कॉक्रोचेस सगळे आता रस्त्यावर आले साधी गोष्ट आहे काल आपण पाहिलं असेल जंतर मंतरला आणि जंतर मंतर करून देशाच्या संसद भवनाकडे अनेक लोक देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून जे लोक गेलेत मग प्रत्येक वयोगटातले आहेत प्रत्येक सामाजिक स्तरातले ही जात होती एकच मागणी घेऊन की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा त्यांच्यावर टियर गॅस सोडला गेला लाठीचार्ज झाला पेलेट गन वापरले टेझर गन जे शॉक देतात मला वाटत नाही जगात कुठच्याही डेमोक्रेसीमध्ये कुठच्याही लोकतंत्रात असं दिलं जातं हे आपण पाहिलं आणि त्याच्या विरोधात 24 जुलैला म्हणजे परवा दुपारी 4 वाजल्यापासून आम्ही तिथे सगळे एकत्र येणार आहोत शिवतीर्थावर मासाहेब मीनाताई ठाकरे माझ्या आजी त्यांच्या पुतळ्याच्या तिथे आणि फक्त एकच सगळे राजकीय पक्ष कुठचेही झेंडा न घेता हातात सगळे राजकीय पक्ष एकत्र येणार आहेत आणि राष्ट्रगीत गाणार आहेत तिरंगा घेऊन येणार आहेत थांबवायचं तरी थांबवा आम्हाला सर आपण बघतोय की आंदोलन करताना पाहायला मिळतात काल शरद पवार सरांनी आंदोलन केलं पण आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मी तिथे आत नव्हतो मला त्यांची काय चर्चा झाली माहित नाही पण काल आपण पाहिलं असेल उद्धव साहेब स्वतः जंतर मंतरला गेले अभिजित दिपकेंना भेटले त्याच्या आधी आमचे खासदार सोनम वांगचुकजींची भेट घेण्याचे प्रयत्न केले पण ते भेटू दिलं नाही मला वाटतं अमित आपण देखील मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी जाऊन अभिजितला भेटून आलेला आहात एकंदर संपूर्ण देश आणि देश के जग हे आता पाहत आहे देशात आपल्या देशात तरुणाईला कसं चिरडलं जातं काल आपण पाहिलं की सर आदित्यजी काल राहुल गांधींना ज्या महिला
बावनकुळे म्हणतायत ही नौटंकी आहे. नौटंकी सुरू असं बावनकुळे म्हणतात. त्यांनी किती पेपर दिलेत आयुष्यामध्ये? नौटंकी भाजपकडून शिकावी लागते आम्हाला. सर काल राहुल गांधीला ज्या पद्धतीने अटक केली गेली त्यावरती धर्मेंद्र प्रधानांनी ट्विट करून कुठेतरी राहुल गांधी या सगळ्या प्रकरणात राजकारण करतायत असं म्हटलंय. आत्ताच सांगितलं आम्ही, मंत्रीप्रधान ते प्रधानमंत्री या देश सगळ्यांचा राजीनामा मागत आहे. मंत्रीप्रधानचा आधी राजीनामा दिला असता तर पुढची वेळ आली नसती. पण तसं पाहायला गेलं तर दिल्लीत जे केलं, महिलांना कसे हात लावले गेलेत, कसं बांबू मारले, तो कसं काय लाठीचार्ज झालाय, टेझर्स वापरतात, तुम्ही बॅरिकेडला शॉक लावताय. तो कोण, तो एसीपी की डीसीपी संदीप, काय त्याचं नाव, कसं त्यांनी लावलंय संदीप लांबा. मग एक पोलीसवाला आम्ही बघितलं, त्यांनी तिरंग्याला चेहरा पुसला, मग खालती टाकलं, मग त्याला लाथ मारली. जे खरोखर देशप्रेमी सरकार असतं आणि देशप्रेमी भाजप असती तर आता ह्या लोकांना सॅक करून जेलमध्ये टाकलं असतं, फाशीवर चढवलं असतं. सोशल मीडियावरती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सुद्धा व्हायरल होतोय आणि मोठ्या झपाट्यात तो खोटा आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा आता राजीनामाने हकालपट्टी करणं गरजेचं खरा राजीनामा कधी होईल असं वाटतं? आहे. जेव्हा हे सरकार पडेल तेव्हा. कारण काय असेल? एक मिनिट, अमित का पहिले मला प्रश्न नाही कळला. काल तुम्ही विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आंदोलन करताना, आजही मोठ्या प्रमाणात मुंबईभर जे ते विद्यार्थी बाहेर पडतात, तरीही अद्याप दिल्लीतून किंवा केंद्रातून कोणतीही पावलं नाही, मला वाटतं हा सरकारवरचा राग आहे आणि आता लोक सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा रस्त्यावर उतरत आहेत. हे बघून मला आनंद आहे. म्हणून मी काल पण बोललो की त्यांच्यावर फोकस करा. राजकीय पक्ष म्हणून आम्ही उतरलो नाहीये, तर देशासाठी एक कुठेतरी लोकशाही वाचली पाहिजे म्हणून हे सगळे लोक उतरले आणि त्यांच्यात तो राग आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत हे दाखवायला आम्ही उतरलोय. आणि कुठे हात लावतात तुम्ही, विद्यार्थ्यांना हात तर लावून दाखवा. आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी, त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही उतरलोय. त्याला काही घाबरायची गरज नाहीये. कुठेतरी हे जे तरुण रक्त आहे ते चिघळलंय आणि ते सरकारला जाब विचारतायत. आता हा मोर्चा जो आपण सर सकाळपासून पाहतोय आणि जो सकाळचा मोर्चा चेंबूरमधला होता तो आता पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन घेतलाय. कशा पद्धतीनं आंदोलनकर्त्यांना आता हाताळलं जाईल असं तुम्हाला वाटतं? कारण पोलिसांकडनं ताब्यात घेतलं जातं. नाही, जसं आदित्यजी बोलले तसं एक मुंबई पोलीस खूपच आमचं सहकार्य करते, प्रोटेस्टर्सचं सहकार्य करते. त्याच्यामुळे त्यांना लगेच त्यांना पण सोडायचं. मी काल काही पोलिसांशी बोललो, ते बोलले आमच्या घरी पण मुलं बाळ आहेत, त्याच्यामुळे त्यांना डिटेन करून सोडणार आहेत. पण मला वाटतं की हे जे तरुण रक्त जे उतरलंय ते अतिशय उत्तम आहे आणि मला वाटतं असा हा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांना कशा पद्धतीने ह्याच्यातच मी तुम्हाला ऍड करतो की जे मुख्यमंत्री ह्या गोष्टीला फेसलेस बोलत आहेत ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. जिकडे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून ज्या लोकांनी तुम्हाला बसवलं त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्यांना तुम्ही फेसलेस म्हणून मोकळं होत आहे, ह्याच्यावर पण विचार केला पाहिजे जरा. त्याच्यामुळे खूप गांभीर्याने घेतला पाहिजे हा विषय. हेच आम्ही सांगतोय. जे आता बाहेर इथे आलेले आहेत ह्याच्यासाठी चालेल, कुठेही कोणाला अटक झाली तर ते त्या पोलीस स्टेशनला येत आहेत. आणि आम्ही पोलिसांना हेच सांगितलेलं आहे की आंदोलन शांततापूर्व आहे, तसं होऊ द्या, चिघळू देऊ नका. चिघळलं तर मग त्याचे परिणाम भयानक होतील. सॉरी, थांबा. What are your thoughts? Because I saw some of it. We stand with the students firmly. They are asking for accountability in the education system. What we see is not accountability but arrogance from Modi Sarkar, and this is going to cost BJP very dearly. Already the people who supported the Prime Minister and the BJP at a certain time are feeling despair, are feeling betrayed because they were going to bring Achhe Din. What we are seeing is actually a complete dismantling of even normal days, forget Achhe Din. जिस तरीके से जो मर्जर थे एमपी को उसको आज सुप्रीम कोर्ट ने स्टे लगाने से इंकार कर दिया है, जो डिसीजन लिया गया. मुझे लगता है किसी ने इन्हीं युवाओं को कॉकरोच कहा था, उन्हीं ने आज पूछा है कि क्या अर्जेंसी है. देश के हालात खराब होते जा रहे हैं, देश के हालात बदतर होते जा रहे हैं. संविधान आप देख रहे हो, भाजपा बदलना चाहती है. जो देश बदलने के मैंडेट पे आए थे अभी संविधान बदलने चले हैं. और देश के जो बहुत ही आदरपूर्वक मैं कहता हूँ जिनके हाथों में न्याय देने की व्यवस्था है वो कह रहे क्या अर्जेंसी है. हमारी यही प्रार्थना रहेंगी, क्योंकि वो तो मिलॉर्ड रहते हैं, कि अभी जमीन पे क्या हो रहा है वो देखो और देश को जो अपेक्षित है वो न्याय हमें दीजिए.